कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आणि मग तू तिला प्रपोज केलंस? नाही, प्रपोज नाही केलं। इनफॅक्ट मी शिवाला अजून होकारच दिला नाही। अरे मग आमच्या समोर त्या दिवशी ते नाटक होतं आई, सगळं तुम्हाला दाखवायला। आशु, तू हे सगळं खरं बोलतोयस ना? काय मस्करी करतोय असं वाटतंय तुला? ऑफकोर्स खरं बोलतोय मी। आमच्यात काही नाहीये। तुम्हाला जे वाटतंय की आमच्यात प्रेम वगैरे आहे, तर तसं काही नाहीये। नाटक? हे काय चाललंय? ही गंमत आहे का? हा शिवा, नाटक? तुम्हाला ही गंमत वाटते? हो, पण भाऊ माझं प्रेमच। आशु नीट सांग, हे नाटक का केलं तुम्ही? कारण असं काही घडलंच नाही ना। तुम्ही असं अज्युम केलं की मी होकार दिलाय, प्रपोज केलंय। पण डंबो, त्या दिवशी शिवाच्या डोळ्यात तर पाणी होतं। नाही, तो सगळा तुमचा गैरसमज होता। त्या दिवशी मी बाहेर आले आणि तुम्ही सगळे खूप आनंदात दिसलात मला, आणि एवढी एक्साइटमेंट बघून मला तेव्हा कळलं नाही काय बोलावं, आणि माझ्या मागून अगदीच आशू पण आला। एक मिनिट, हे जर का खरं असेल तर मला चांगलं आठवतंय। आशू आपल्याला सांगायचा प्रयत्न करत होता, पण त्याने तेव्हा काहीच सांगितलं नाही का? नाही म्हणजे आशू, तुला कोणी हे सांगू नये म्हणून भाग पडलंय का? भाऊ, आम्हाला तुमचं मन नव्हतं मोडायचं। आणि ना, या निर्णयात मी सहभागी होतो, म्हणून आम्हाला हे नाटक करावं लागलं। हे पण आशु, हे सगळं घरातल्यांपासून लपवायची काय गरज होती? नवरा बायको म्हणून मिरवता तुम्ही, आणि त्या नात्याचाच खेळखंडोबा करून ठेवलाय। अरे एकदा सांगून तर बघायचं, समजून घेतलं असतं आम्ही। आशु, अरे निदान मला तरी सांगायचं होतंस, चाललं असतं। आशू स्वतःहून येऊन आपल्याशी काही बोलला नाही म्हणजे त्याला शिवानेच सांगितलं असेल नाटक करायला। कीर्ती, तू आधीच सगळं ठरवू नकोस। आशू म्हणाला ना की त्याला हे सगळं मान्य होतं। काकू, आपण आपल्या आशूला ओळखत नाही का? त्याने याआधी अशा गोष्टी कधीच लपवल्या नव्हत्या, मग आजच का? एक मिनिट, आत्ता होईल सगळा सोक्षमोक्ष। आशु, तू शिवाच्या सांगण्यावरून हे केलंस सगळं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।